सध्या मी अहमदपूर तालुक्यातल्या शिरूर चाचबंद येथे नुकतंच काल 23 फेब्रुवारी रोजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यात 7 बॅरेजेस आणि चाकूर तालुक्यात 1 बॅरेज अशा एकूण 8 बॅरेजेसना शासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। त्याच अनुषंगाने मी सविस्तर माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। तर बघूया आपण आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे जाऊन नेमकी काय त्यांच्याकडे सविस्तर माहिती आहे। साहेब स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून काल जो 8 बॅरेजेस तुम्ही त्याला शासकीय मान्यता घेण्यासाठी काय तुम्हाला प्रयत्न करावे लागले आहेत काय सांगाल? काल आपल्याला त्याची परवानगी मिळाली प्रशासकीय मान्यता। तसा अहमदपूर तालुका बघितला तर दुष्काळी तालुका आणि आपल्या भागामध्ये जोपर्यंत पाण्यात शेतीला पाण्याची सोय होणार नाही तोपर्यंत आपल्या भागाची परत होणार नाही। आपण लिंबू ठेवून लिफ्ट इरिगेशन केलं, तिथं 10,000 एकर जमीन दिसते आणि मग बऱ्याच ठिकाणी अशा नद्यावरचे बॅरेजेस मी बघितले। मग आपल्याकडे नशिबानं आपल्या मनाड नदी आपल्याकडे एक मोठी आहे, त्याचे मला 2 वर्षापासून मी कंटिन्यू त्या कामामध्ये होतो आणि या 3 महिन्यात तर मुंबईतच होतो। फक्त शनिवार रविवार अधिकारी कुणी राबते म्हणून इकडे यायचं आणि सर्व अधिकाऱ्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलंय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या या 8 बॅरेजेसला सरकारने एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि दादा असतील, ह्या तिघांनी खूप मला सहकार्य केल्यामुळं या मतदारसंघातल्या 8 बॅरेजेसला आता प्रशासकी भेटलेली आहे, त्याला निधी देखील झालेला आहे आणि तिथे लवकरच आम्ही प्रोसिजर टेंडर काढणं आणि वर्क ऑर्डर करणं आणि आमच्या हिशोबानं असं करणार आहेत आम्ही की येणाऱ्या जून पावसाळ्यामध्ये सप्टेंबरपर्यंत पाणी अडवण्याची व्यवस्था करायची आहे। दुसरं म्हणजे ह्या बॅरेजेसमुळे कसं फायदा होणार आहे की त्या कडेचे दोन्ही कडेच्या बाजूच्या शेतकऱ्याला डायरेक्ट पाणी भेटणार आणि हे पाणी जे आहे शेनकुड काकळगाव शेनकुड पण सुरू आहे, तिथं आहेत मावलगावला 2 आहेत, सोनखेड मानखेडला 2 आहेत, यस्तारला 1 आहे, तिलक्याला 1 आहे, असे 7 आपले अहमदपूर तालुक्यात आहेत, 1 आहे ते शेळगावला चाकूर तालुक्यात। तर तिथून अंतर जे काढलं आमच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार आणि माझ्याही म्हणण्यानुसार त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी तिथून जे सामणार आहे ते 25 किलोमीटर पाणी कंटिन्यू सामणार आहे। फक्त 1-2 ठिकाणी कुठं थोडंसं अंतर जास्त असल्यामुळं थोडा गॅप राहण्याची शक्यता आहे। 25 किलोमीटर पाणी जर आपल्याला नदीच्या पात्रात राहिलं भरून तर त्याचा फायदा ह्या बाजूच्या शेतकऱ्याला होत आहे। ते पाणी तिथं राहिल्यामुळं बाकीच्या विहीर आणि बोर चालवत आहेत। आता आमच्याच गावचं उदाहरण, तेलगावचं तळ भरलं की आमचे इथले बोर, खाल्ल्या सोसायटीतले बोर, कॉलेजचे बोर सगळे चालवत, म्हणून खूप मोठं सिंचन या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि ह्या आमदारकीच्या काळातलं माझ्यात सगळ्यात मोठं काम कोणतं म्हणलं तर माझं बॅरेजेसच काम आहे। बाकीचे प्रशासकीय इमारती केल्या, पंचायत समितीची इमारत केल्या आणि दुसरं काल योगानं चाकूरमध्ये वॉटर सप्लायची योजना केली, मागणी केली होती। कपिल मागणे त्या ठिकाणी नगराध्यक्ष, त्यांना देखील आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून नळेगाव ते चाकूर कालच त्या संदर्भात मान्यता भेटलेली आहे। या मतदारसंघामध्ये जेवढं काही पाणी आम्हाला अडवता येईल ते आम्ही अडवले। त्याच्याबरोबरच शिंदगीर एक आम्ही आता मंजूर केलाय, पाझर तलाव, ते बी होत नव्हता, दुसरीकडलं पाणी तिथले लोक अडवायला लागले म्हणून ते पाणी इकडे वळती करून त्याचं देखील टेंडर झालंय, आता वर्क ऑर्डर झाले, 2 तारखेला त्याचा शुभारंभ करणार आहोत। अशा प्रकारचं ह्या माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात मोठं काम कोणतं असेल तर मी जिवंत असलो तरी चालतंय आणि नसलो तरी गायकवाड, तुम्ही तिथे गेलो की हे कोण केलं ते शिरूरला आमदार बाबासाहेब पाटील होतं त्यानं केलं, हे सांगायची गरज नाही, कुठे बिथाडावर यायची गरज नाही। असे काही कामं केले पाहिजेत की मी नसलो तरी बी त्या बिल्डिंगला बघितले की नाही हे बाबासाहेब पाटलांनी केलं, असं काम मी केलंय आणि तुमच्याही मनात राहणार आहे। मला सांगा अंदाजे त्याची रक्कम किती असेल? हा जो 8 बॅरेजेससाठी जो निधी आहे अंदाजे रक्कम किती असेल? 1,200 कोटी, 1,200 कोटी। या बॅरेजेसचा फायदा कसा आहे, कोल्हापुरी बांधारे आणि बॅरेजेसचा, कोल्हापुरी बांधारे जे आहे ते ऑक्टोबरच्या नंतरच ते प्लेट टाकावं लागतं, ते मीन व्हायले। समजा तुम्ही आधी टाकला ना, अचानक जर पाऊस पडला तर त्या प्लेट निघत नाहीत, काढता येत नाहीत, सगळं तिथं फुटून जात आहे, बॅरेज फुटून जातं। बॅरेजेस काय त्याच्यातच कन्व्हर्शन केलेलं आहे, ह्याला ऑटोमॅटिक डोअर आहे, पाऊस कधी पडू द्या ते डोअर लागलेलेच राहणार, म्हणजे पडल्या पाणी तिथं आणणार। समजा जास्त झालं तर ते डोअर उघडे होणार आणि खाली मग कुठं जाणार, आपल्याच लिंबोटी येणार। अशा प्रकारचं एक सुंदर कार्यक्रम गायकवाड साहेब की तुम्ही देखील म्हणाव की मला मानावं लागेल बाबासाहेब पाटील। धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या प्रतिक्रिया खरंच
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाही तर संपूर्ण तालुक्यातील जनतेसाठी जे आहे ते अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती आज आपली भेट झालेली आहे आणि आमदार बाबासाहेब पाटील यांनी हे मोबाईलमध्ये त्यांच्या दाखवत आहेत की जे प्रशासकीय त्यांना जे मान्यता मिळाली आहे हे त्याचा पुरावा सुद्धा त्यांची पत्र दाखवत आहेत. तर पुन्हा एकदा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यामध्ये हरित क्रांती होताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.